वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासानंतर आता नायगावच्या सुद्धा बीडीडी चाळ या पुनर्विकास होऊन जे आहे ते सर्व लोकांसाठी उपलब्ध झाले आहेत. आपण सध्या त्याच खरं तर बिल्डिंग मध्ये आहोत. या बिल्डिंग मध्ये आपण पाहू शकता की अनेक नागरिकांना या ठिकाणी चावी वाटप हे जे सुरू करण्यात आलंय. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते चावी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर आता सर्वच जे या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांना जे आहे ते चावी वाटप करण्यात आलं आहे. आणि आपण सध्या 1305 या खोलीमध्ये आलो आहोत, जिथे आपण पाहू शकता की कशा पद्धतीचा संपूर्ण रूम जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण पहिलं हॉल या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आतमधल्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की किचनची सुविधा सुद्धा या रूम मध्ये जी आहे ती उपलब्ध असलेली पाहिजे. त्याचबरोबर या रूम मध्ये खरं तर 2 बाथरूम्स जे आहेत हे देण्यात आल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रामुख्याने या मागच्या बाजूला मास्टर बेड सुद्धा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आल्याचा पाहायला मिळतो. त्यामुळे एकूणच 160 स्क्वेअर फुटाच्या घरातून आता तब्बल 500 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये जाताना या ठिकाणच्या नागरिकांना नेमकं कसं वाटतंय, त्यांच्या भावना काय आहेत या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र यापूर्वी आपण पाहतोय की या संपूर्ण रूमची स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे. या ठिकाणी हा संपूर्ण मास्टर बेडरूम आहे. या समोर हा बॅल्कनीचा व्ह्यू आहे आणि 3 माळ्याच्या या बीडीडी चाळीत राहणाऱ्या लोकांना आता 13 माळे किंवा 23 माळ्यावरून खरं तर हा बॅल्कनीचा व्ह्यू जो आहे तो पाहायला या ठिकाणी मिळणार. त्यामुळे एक वेगळा आनंद या ठिकाणच्या नागरिकांमध्ये सुद्धा आहे. आपण या खरं तर म्हणजे ज्यांच्यासाठी खरं तर ही रूम आता अलॉट झाली आहे त्यांच्याशी आपण सुद्धा या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या हस्ते खरं तर त्यांनी स्वतःच पहिल्यांदा त्यांची रूम ही ज्याच्या चावी हातात घेऊन खरं तर रूम ओपन केल्यानंतर आपल्या त्यांच्या हातात सुद्धा या ठिकाणी चावी आहे. आपण पाहू शकतो की चाव्या खरं तर अखेर आता या त्यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. आई, कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीतच या 160च्या खोलीतून आता तुम्ही 500 स्क्वेअर फुटाच्या घरात आला आहात. पहिलं पाऊल तुम्ही आज या रूममध्ये टाकलाय, काय भावना आहे? काही जुन्या आठवणी तुमच्या समोर येत आहेत? जुन्या आठवणी येते ना. मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा माझ्या नवऱ्याने रूम घेतली पोलीसची. तिथं आले तर तिथं पाण्याचे हाल, सगळं इकडं तिकडं पाणी भरत होते मी. आणि इकडून तिकडून सगळे करून मग आपले रूम जाऊ एवढे माणसं, सासू सासरे, आज सासरे सगळे होते, नंदा दीर सगळे होते माझ्याजवळ. सगळ्यांचं मी करायचे, सगळ्यांचं हे करत होते. आणि नंतर मग गेलं 35 वर्ष केस मध्ये उभे राहिले रूम साठी. रूम मिळाले. आता मला जरा बरं वाटते. आता माझा नवरा पण नाहीये, गेला ना 16-20 वर्ष झाली त्याला. नक्कीच गेल्या 35 वर्ष आपण इथे राहत आहात. अनेक आठवणी या बीडीडी चाळीत आपल्या सोबत असतील. 35 वर्ष केस मध्ये उभे होते आणि राहायला मला 50 वर्ष झाली बीडीडी चाळीमध्ये. 50 वर्षापूर्वी किंवा या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी वाटलं होतं का की या छोट्याशा घरापासून कुठेतरी मोठ्या घरापर्यंतचा प्रवास आपला होतो? नव्हतं वाटलं. पण आता मला एकदमच असं भेटलं तर जरा बरं वाटतं. असं वाटत नव्हतं मला. मी पण बोलायचे मला मोठा रूम पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, पाणी पाहिजे. मी पाण्याचे खूप हाल काढले. मी रक्ताचं पाणी केलं माझ्या अंगात, मला पाणी भरून भरून. यापूर्वी ज्यावेळी तुम्ही बीडीडी चाळीमध्ये राहत होता तर तेव्हाची कशी परिस्थिती, तेव्हा कसं एकंदरीत त्या ठिकाणी जात होतं, आता या ठिकाणी कसं वाटतं, या ठिकाणी कसं पुढे वाटचाल करणार? त्या ठिकाणी जरा बरं वाटत होतं. पण आता म्हणून चांगलं वाटतं, बरं वाटतं. या रूम भेटला, बरं चावी भेटल्यावर जरा बरं वाटलं जरा मला. तर नक्कीच आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर या बीडीडी चाळीमध्ये म्हणजेच 160च्या खोलीमध्ये अनेक नागरिक किंवा रहिवासी हे त्या ठिकाणी राहत होते आणि त्यांना सुद्धा या गोष्टींची कल्पना नव्हती की भविष्यात आपल्याला 500 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे एक प्रकारचा आनंद या सर्वच सामान्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. त्याचबरोबर अनेक नागरिक ज्या ठिकाणी या घरामध्ये प्रवेश करण्याच्या नंतर भाऊक सुद्धा झाल्याचे पाहायला मिळतात. स्वप्नील मोरेचा जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.